नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. महाराज, मला हे सांगायचं की हा कितीतरी आरोप, म्हणून माझी मागणी आता की मला माझी मागणी, मी बलात्कार केला, जरांगीने आरोप केला, मी विनयभंग केला, आण त्या महिला आरोप केला तू. मी तुला प्रश्न विचारले आरक्षणाचे, मी तुला प्रश्न कोणाचे कशाचे विचारले आपण विचारा. तुझे त्याच्या व्यक्तिगत विचारले का की बुवा मागच्या 17 दिवसाचं आंदोलन चालू होतं, तू रात्री कोणाच्या घरात जाऊन दूध भात खात होता, दूध भाकरी खात होता, माझ्याकडे रेकॉर्ड नाही का? माझ्याकडे पुरावे नाहीत? कोणत्या माय माऊलीकून तू कमरापर्यंत पाय दाबून घेतले? मलाही बोलता येतं, माझ्याकडे व्हिडिओ येतं, माझ्याकडे रेकॉर्डिंग येतात. कोणाला तू आंबडचा आमदार बनव, कोणत्या माता माऊलीला तू आंबडचा आमदार बनवायचा शब्द दिलाय? मला माहिती आहे जरांगे, पण आमची संस्कृती ती नाही, आमची संस्कृती ती नाहीये. आम्ही सामाजिक प्रश्नावर आवाज उठवला. डील काय झाली आम्हाला माहिती आहे. कसे डंपर आले तुमच्या पाहुण्याच्या दारात, 45 हे टिप्पर जे आले, वाळू काढायचे लोडर आले, कुठून पैसे आले? 3 महिन्यात आले. तपास करा. मी जाणार आहे इन्कम टॅक्सकडे, मी जाणार आहे. ईडीकडे जात असेल तर ते बरं होईल, पण ईडीकडे गेलं म्हणजे नाही, भाजपचा माणूस आहे. इन्कम टॅक्सकडे जाऊ, कलेक्टरकडे जाऊ, पोलिसाकडे जाऊ. हे बघा, रातोरात एखाद्या माणसाकडे एवढे पैसे कसे येतात? कितीतरी आरोप तुम्हाला सांगण्यासारखे येतं. यादी मला इतके वाळूचा धंदा चालतो. तहसीलदार साहेब, एसडीएम साहेब, तुम्ही इतके घाबरलेले, इतके बेदरलेले आहात. एकाही गाडीवर नंबर नाही, धंदे चालू येतं. दमनची दारू आणली, ट्रकमधून उडी मारली, कोणाला गुतावलं, माझ्यावर आरोप केले. संभाजी राजांच्या नावाखाली पैसे खाल्ले आणि तुझ्यावर 420चा गुन्हा दाखल आहे पुण्याच्या डिस्ट्रिक्ट कोर्टात. जरांगे, सुटणार नाही तू. केले कर्म झाले, त्याची भोगा आले, उपजले, मेले आयुष्य किती. मी चुकलो तर मी माझ्या जाईन. तुझ्यावर 420चा गुन्हा आहे. हिम्मत असेल तर माझ्यावर डिफॉर्मेशनची, आबरू नुकसानीचा दावा कर. हे तुला आम्ही आत्ता बोललो ना, हे सगळे पुरावे मी कोर्टात सादर करीन. मला कोणाची इज्जत घालायची नाही. आम्ही तुला प्रश्न सामाजिक चळवळीचे विचारले होते, तू आमच्या घरापर्यंत आला. आम्हाला माहित नाही कोणाचं कुटुंब इथं 5 स्टार, मुंबईला मोर्चा आल्यानंतर कोणाचं कुटुंब 5 स्टार हॉटेलमध्ये राहिलं. माझ्याकडे व्हिडिओ नाहीत, मला जायचं नाही कोणाच्या कुटुंबापर्यंत. सगळे पुरावे माझ्याकडे येतं. तू काय मला, अरे सामान्य माणूस, आम्ही तुकोबाराचे वारकरी येत ना. तुमची आत्ता रेकॉर्डिंग ऐकली ना, अशा 50-100 रेकॉर्डिंग याचे माझ्याकडे येतात. दुसरा त्याच्यावर आरोप आम्ही केलता 23 डिसेंबरचा. कोणाच्या सांगण्यावरून तू आंदोलन 20 जानेवारीला नेलं. वाचलं सगळं. 16 तारखेचं जे होतं, 10 तारखेला कोणाच्या सांगण्यावरून उपोषणाला बसला. तू अपारदर्शक आहेस, तुझ्याकडे अभ्यास नाही, तू विश्वासपात्रता गमावली, पलटी मारली. तू जा कोर्टात, माझ्यावर डिफॉर्मेशन कर, सगळे पुरावे देईन. आझाद मैदानात जायचं म्हणजे जायचं. आरक्षण नाही मिळालं तरी जायचं. आणि आरक्षण, बोला ना पत्रकार साहेब, तुम्हीच साक्षीला होते ना, मिळालं तरी जायचं. कोणाचे शब्द येतं? का पलटी आणली, का पलटी आणली? तुझ्यावर विश्वास नाही आमचा जरांगी, विश्वास नाही माझा तरी नाही. उद्या आता हा म्हणतो हे षडयंत्र आहे, ट्रॅप आहे. मी ट्रॅप आहे, मी ट्रॅप आहे, मी ट्रॅप आहे. ट्रॅपचा अर्थ तुम्हाला काय सांगितलं? ट्रॅप कोण घालतं? अँटी करप्शनचे लोक ट्रॅप घालतात. कोण ट्रॅप घालतं? अँटी करप्शन. कोणावर घालतात? ज्यांनी काळा धंदा केला, काळे पैसे कमवले, त्याच्यावर ट्रॅप घालतात. तू काळा धंदा केला का? काय केलं? ट्रॅप काय आहे याच्यात? काय मी आपल्या समोर मांडलं, काय ट्रॅप याच्यामध्ये? तथ्य आहे, सत्य आहे. अजून लोक आले तुझं सांगण्याकरता, अजून लोक आलेले. तो म्हणतोय ना, षडयंत्र रचलं जात आहे, षडयंत्र.